डॉल्बी आणि घातक लाईटला फाटा देऊन कोल्हापुरातील वाय.पी. पवार मित्रमंडळाच्या करवीरचा राजा या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या मंडळाने मिरवणूक न काढता हा सोहळा संपन्न केला. त्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा गौरव केला. कोल्हापुरातील वाय.पी. पवार नगर इथं वाय.पी. पवार मित्रमंडळ आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी गणेशाचा आगमन सोहळा डॉल्बीसह भव्य मिरवणूक काढून साजरा केला जात होता. मात्र यंदा पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी डॉल्बी आणि घातक लाईटला तसंच मिरवणुकीला बंदी घातली होती. याबरोबरच गणेश आगमन आणि विसर्जन या दोनच दिवशी मिरवणूक काढावी असे आदेश त्यांनी दिले होते. याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. विधायक आणि पारंपरिक पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी केलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देऊन वाय.पी. पवार मित्रमंडळाच्या करवीरच्या राजाचं आगमन मोठ्या उत्साहात पार पडलं. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या ठिकाणीच मूर्तीचा अनावरण सोहळा आयोजित करून ढोल ताशाच्या गजरामध्ये अत्यंत उत्साहात या करवीरच्या राजाचं अनावरण कार्यक्रम पार पडला. या मंडळाचे अध्यक्ष रविकिरण गवळी आणि मधुरिमा गवळी यांनी हा निर्णय घेऊन सर्व गणेशोत्सव मंडळांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. कोल्हापूर पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष रविकिरण गवळी, मधुरिमा गवळी, मार्गदर्शक नगरसेवक नियाज खान यांच्यासह या मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांचा गौरव पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी केला. या आगमन सोहळ्यावेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार संदीप निळपणकर, साजिद गवंडी यांच्यासह पोलिसांनी योग्य नियोजन केलं होतं.